नमस्कार मित्रांनो, कनेक्टेडमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या वर्गात आपण उष्णता आणि उष्णतेच्या हस्तांतरणाशी संबंधित प्रक्रियांचा अभ्यास करणार आहोत. सत्राच्या अखेरीस तुम्हाला उष्णता संक्रमणाची प्रक्रिया, उष्णता संक्रमणाचे प्रकार, वहन, अभिसरण आणि प्रारण आणि उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक यांचा चांगल्या प्रकारे समज प्राप्त होईल. तुम्ही उष्णतेच्या कार्यवाहीमुळे होणारे घन, द्रव आणि वायू पदार्थाचे प्रसरण आणि आकुंचन तसेच थर्मास फ्लास्कचे कार्य याबद्दलही शिकू शकाल. मुलांनो, आपल्याला माहित आहेच की पृथ्वी हा ग्रह सूर्यापासून त्याची उष्णता प्राप्त करतो. या उष्णतेचा उपयोग पृथ्वीला सजीवांसाठी उबदार ठेवण्यासाठी केला जातो. म्हणूनच मानवी जीवनात उष्णता अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु मुलांनो, मला सांगू शकता का की सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत कशी पोहोचते? मी सांगते. जेव्हा आपण एखादी गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते, तर त्या उलट गरम वस्तू थंड होते. म्हणजेच उष्णतेचे गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे संक्रमण होते. उष्णतेचे संक्रमण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णतेचा प्रवाह होय. मुलांनो, उष्णतेच्या संक्रमणामुळे थंड पेल्यावर पाण्याचे थेंब जमा होतात. यामुळेच आपल्याला आजारी व्यक्तीचे तापमान तापमापकाने मोजता येते आणि शेकोटी शेजारी बसलेले असताना लोकांना उबदार वाटते. तुम्ही उष्णता संक्रमणाची आणखी काही उदाहरणे सांगू शकता काय? अगदी बरोबर. उघड्यावर वाळत घातलेले कपडे कोरडे होणे, गरम दूध थंड होणे आणि हात मेकांवर घासताच उबदार वाटणे, हे सर्व उष्णता संक्रमणामुळे घडत आहे. आता आपण प्रयोगाद्वारे उष्णतेच्या संक्रमणाचा एक प्रकार म्हणजेच वहन समजू. चला तर सुरुवात करूयात का? छान. प्रयोगासाठी आपल्याला स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम आणि तांबे यांच्या पट्ट्या, एक मेणबत्ती, काही टाचण्या इत्यादींची गरज आहे. आपण प्रायोगिक उपकरणाची तयारी कशी करतात ते समजून घेऊ. स्टेनलेस स्टील, तांबे आणि ॲल्युमिनियमच्या पट्ट्या घ्या आणि त्या प्रत्येकी 30 सेंटीमीटर लांब तर एकाच आकाराच्या असल्या पाहिजेत. प्रत्येकी 2 सेंटीमीटर अंतरावर मेणबत्तीच्या मदतीने मेणाचे ठिपके द्या. प्रत्येक ठिपक्यामध्ये एक उभी टाचणी खोचा. आता एकाच वेळी 3 प्रकारच्या पट्टीची टोके ज्योतीवर धरा आणि थोडा वेळ निरीक्षण करा. आपल्याला दिसेल की टाचण्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात. तांब्याच्या पट्टीवरच्या टाचण्या प्रथम पडायला सुरुवात होतात. स्टील पट्टीवर टाचणी ह्या तुलनेने उशिरा पडते. तांब्याची पट्टी अतिशय जलद गतीने गरम होते. या निरीक्षणातून आपण काय अनुमान काढू शकतो? मी सांगते. यावरून असे दिसते की उष्णता संक्रमणात एखाद्या वस्तूच्या गरम भागातून थंड भागापर्यंत जाते. या प्रक्रियेला उष्णतेचे वहन म्हणतात. एखाद्या पदार्थाद्वारे होणारे उष्णतेचे वहन हे त्या पदार्थाच्या गुणधर्मांवर अवलंबून आहे. वरील प्रयोग असे दर्शवते की तांबे उष्णता वहनासाठी उत्तम वाहक आहे. या प्रयोगातून वहनाच्या प्रकृतीबद्दल आपण काय शिकतो? आपण शिकतो की उष्णतेचा प्रवाह हा एक घन पदार्थाच्या माध्यमातून होतो. यावरून असे म्हणता येते की उष्णतेचे वहन करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आता मुलांनो, आपण द्रव्यामधील उष्णता संक्रमणाच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊयात. द्रव्यातल्या उष्णता संक्रमणाचा अभ्यास करण्यासाठी एक मजेदार क्रियाकलाप आयोजित करूया. तर तुम्ही तयार आहात काय? चला तर मग. आपल्याला या प्रयोगासाठी एक चंचुपात्र, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे, ज्योती आणि पाणी इत्यादीची गरज आहे. चंचुपात्रात काही पाणी घ्या. ज्योतीवर हळू चंचुपात्र गरम करा. पोटॅशियम परमॅंगनेटचे काही खडे पाण्यात टाका. आपल्याला पाण्यामध्ये खालून वर व पुन्हा वरून खाली जाणारे प्रवाह दिसतील.
पोटॅशियम परमॅंगनेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह सहजपणे दिसू शकतात. हे मनोरंजक आहे ना? पण हे का घडते? मी स्पष्टीकरण देते. पाणी गरम होणे सुरू होते तेव्हा तळाशी असलेले पाणी गरम होऊन त्याची घनता कमी होते. याचा परिणाम म्हणून ते वरच्या बाजूला जाते आणि यावरून येणारे थंड पाणी गरम पाण्याची जागा घेते. या प्रकारे प्रवाहामधून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाला अभिसरण प्रवाह असे म्हणतात. उष्णता संक्रमणाच्या या प्रक्रियेला उष्णता अभिसरण असे म्हणतात. आता वर्ग उष्णता संक्रमणाचा तिसरा प्रकार जाणून घेण्यासाठी आपण आणखी एक मजेदार प्रयोग करूयात. या प्रयोगासाठी आपल्याला एक मेणबत्ती, एक परीक्षा नळी, स्टीलची जाळी आणि बर्फाचा खडा इत्यादीची आवश्यकता आहे. आता प्रयोगाची प्रायोगिक तयारी समजून घ्या. परीक्षा नळीमध्ये काही पाणी घ्या. स्टीलच्या जाळीमध्ये बर्फाचा तुकडा लपवा आणि त्याला परीक्षा नळीमध्ये टाका. तो खाली बुडाला पाहिजे. आता एका चिमट्याने ती परीक्षा नळी तिरकी ज्योतीवर धरा. परीक्षा नळीचा वरील भाग गरम करा. पाणी उकळते तेव्हा गरम करणे थांबवा. तळाशी असलेल्या बर्फाचे तुकडे पहा. तुम्हाला दिसेल की उष्णता तळाशी पोहोचत नाही, तर वरच्या भागात गरम असते. असे का घडते? मी समजावून सांगते. याचे कारण असे की उष्णतेमुळे पाण्याची घनता कमी होते, म्हणून ते पाणी तळाशी जाणे शक्य नाही आणि अभिसरण प्रक्रिया उद्भवत नाही. आहे ना मजेदार? चला तर आणखी एक प्रयोग करू. त्यासाठी आपल्याला मेणबत्तीची आवश्यकता आहे. एक मेणबत्ती जळवा आणि सरळ उभी ठेवा. मेणबत्त्यापासून काही अंतरावर आपले हात दोन बाजूंवर धरून ठेवा. त्यांना जवळ आणा. आपल्याला काय वाटते? होय, तुम्हाला असे वाटेल की तुमच्या हातांना चटका लागत आहे. एका माध्यमाशिवाय उष्णता संक्रमित होणे शक्य होते. माध्यमाशिवाय होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. प्रारणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे दररोज पृथ्वीवर येणारी सूर्यप्रकाशाची उष्णता होय. सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर दूर आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये हवा नाही. पृथ्वीचे वातावरण हे फक्त हवेचा एक पातळ थर आहे. ही उष्णता कोणत्याही माध्यमाच्या अनुपस्थित संक्रमित केली जाते. बरं मुलांनो, आज प्रारणाची पद्धत माणसाला खूपच उपयोगी ठरली आहे. कुठल्याही एका शोधाबद्दल आपण सांगू शकता का जो प्रारण संवेदन करतो? चांगला प्रयत्न. अवरक्त कॅमेरे हे झाडे, पर्वत, रस्ते आणि दगड यांच्याद्वारे केलेल्या प्रारणाचे संवेदन करू शकतात. अवरक्त कॅमेरा वापरून मानवाला अंधारात पाहता येते. अवरक्त कॅमेरे संरक्षण आणि मनोरंजक छायाचित्रणासाठी वापरले जातात. मुलांनो, आता आपण उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक जाणून घेऊ. मला खात्री आहे की तुम्ही असा अनुभव घेतला असेल की वेगवेगळ्या रंगाचे कपडे वेगवेगळ्या क्षमतेने उष्णता धरून ठेवतात. त्याचप्रमाणे आपण पाहिले असेल की स्टील चिनी मातीपेक्षा जास्त वेळ गरम राहते. तुम्ही असे का घडते हे मला सांगू शकाल का? जेव्हा उष्णतेची किरणे वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा एक भाग वस्तूद्वारे शोषून घेतला जातो आणि त्यातील एक भाग प्रतिबिंबित होतो. उष्णता प्रारण शोषण्यासाठी एक पदार्थाची क्षमता त्याच्या रंगावर आणि त्याच्या आंतरिक गुणधर्मावर अवलंबून आहे. चला आता आपण एक प्रयोग करूयात, ज्यामध्ये आपण एक स्टीलचा चमचा, एक तांब्याची पट्टी वा सळी, आपल्या कंपासमधील एक दुभाजक, एक पेन्सिल आणि प्लास्टिकची पट्टी एका चिंचूपात्रात ठेवा. चिंचूपात्रामध्ये गरम पाणी घाला. 60 ते 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता द्या आणि थोडा वेळ थांबा. आपल्याला असे दिसून येईल की तांब्याची पट्टी आणि भांडी गरम पाण्यात प्लास्टिक किंवा लाकडापेक्षा अधिक गरम असतात. हे कसे आहे? कारण की काही पदार्थ हे उष्णतेचे सुवाहक आहेत आणि काही नाहीत. उष्णतेचे सुवाहक म्हणजे जे पदार्थ उष्णतेचे संक्रमण त्वरित करतात. आणखी एक उदाहरण
म्हणजे आपण गरम चहाने भरलेला एक काचेचा पेला किंवा चिनी मातीने बनलेला कप आपल्या हाताने सहज धरून ठेवू शकतो. परंतु तोच कप स्टीलचा किंवा तांब्याचा असेल तर आपण हाताने पकडणं अशक्य असते. हे मनोरंजक आहे, नाही का? रंगाचा उष्णता संक्रमणावर असलेला प्रभाव ओळखण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. त्यास 2 ॲल्युमिनियमचे समान आकाराचे डबे, पाणी, तापमापी, काळा रंग इत्यादी वस्तू लागतील. काळ्या रंगाने एका डब्याची बाहेरील बाजू रंगवा आणि त्याला कोरडे होऊ द्या. मग दोन्ही डब्यांमध्ये एकाच तापमानाच्या पाण्याने भरलेले एक पेले ठेवा. आता झाकणाने डबे झाका. त्यांना 2 तास सूर्यप्रकाशात ठेवा. आता डब्यामध्ये असलेल्या दोन्ही पेल्यांचे तापमान मोजा. काळ्या डब्यामधल्या पेल्यामधले पाणी गरम आहे हे आपण सांगू शकता का? काळ्या डब्यामधल्या पेल्यामधले पाणी गरम का आहे हे आपण सांगू शकता का? बरं, मी समजावून सांगते. काळ्या रंगामध्ये इतर रंगापेक्षा अधिक उष्णता गोळा करण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून काळ्या डब्यामधील पाण्याला अधिक उष्णता मिळते आणि ते उबदार राहते. जसे आपण पूर्वी शिकल्याप्रमाणे उष्णता ही पदार्थांचे आकार आणि रंग बदलू शकते. आता आपण एका प्रयोगाद्वारे उष्णतेमुळे एक घन पदार्थाचे प्रसरण आणि आकुंचन विषयी चर्चा करूया. यासाठी धातूचे कडे, धातूचा गोळा आणि ज्योत इत्यादी आवश्यक आहे. एक धातूचे कडे आणि अशा आकाराच्या धातूचा गोळा घ्या जो की कपड्यातून तंतोतंत जातो. गोळा गरम करा. आता तो कपड्यातून जातो का ते तपासा. नंतर गोळा थंड होऊ द्या. पुन्हा तो कड्यातून जातो की नाही हे तपासा. काय होईल? आढळेल की गोळा गरम झाल्यावर कड्यातून जात नाही आणि थंड झाल्यानंतर तो पुन्हा त्यातून जातो. आता यावरून आपण काय अनुमान काढू शकतो? उपरोक्त प्रयोग आम्हाला सांगतो की धातू गरम केल्यावर प्रसरण पावतात आणि थंड केले असता आकुंचन पावतात. उष्णता दिल्यामुळे घन प्रसारित होते आणि उष्णता काढून टाकल्यास मूळ स्थितीवर परत येते. तथापि घनांमध्ये प्रत्येक धातूसाठी त्यांचे प्रसरण हे वेगवेगळे आहे. मुलांनो, चला तर आता पुढील भागाकडे जाऊया. आपण आता क्रियाकलापाच्या माध्यमातून उष्णता संक्रमित झाल्यामुळे पातळ पदार्थाचे प्रसरण आणि आकुंचन याबद्दल चर्चा करूया. यासाठी 500 मिलीमीटरचे शंकुपात्र, 2 छिद्रांचे रबरी बुच, काचेची पोकळ नळी, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, ज्योत आणि आलेख पेपर इत्यादी आवश्यक आहेत. शंकुपात्र पूर्णपणे पाण्याने भरा. रबरी बुचाच्या 2 छिद्रांमध्ये काचेची पोकळ नळी आणि तापमापी घाला आणि शंकुपात्रामध्ये बसवा. आता ज्योतीच्या मदतीने पाणी गरम करा. तापमानात दर 2 डिग्री सेल्सिअसने वाढल्यानंतर काचेच्या नळीतली पाण्याची पातळी नोंदवा. 10 नोंदी घ्या आणि ते उष्णता काढून टाकल्यानंतर काय होते ते पहा. आपण काय पाहता? आपण पाहतो की जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा पाण्याची पातळी वाढते आणि उष्णता काढून घेतली असता ती कमी होते. याचे कारण असे की जेव्हा द्रवाला उष्णता मिळते तेव्हा त्याच्या कणांमधले अंतर वाढते. परिणामी त्याचे घनफळ म्हणजेच आकारमान वाढते. यालाच पातळ पदार्थांचे प्रसरण असे म्हणतात. जेव्हा त्यांचे तापमान कमी होते तेव्हा त्यांचे आकुंचन होते. आता उष्णतेमुळे वायूचे प्रसरण आणि आकुंचन समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करू. आपल्याला एक काचेची बाटली, फुगा आणि गरम पाणी इत्यादी आवश्यक आहे. एका काचेच्या बाटलीच्या तोंडावर एक फुगा लावा. ही बाटली गरम पाण्यात धरून ठेवा. तुम्हाला असे दिसेल की बाटली जशी गरम होते तसा फुगा फुगतो. हे यामुळे होते कारण की वायूचे घनफळ उष्णता शोषून घेतल्यावर वाढते. याला वायूचे प्रसरण असे म्हणतात. दुसरीकडे उष्णता काढून टाकल्यानंतर वायूचे घनफळ घटते.
त्यावेळी फुगा लहान होतो. याला वायूचे आकुंचन म्हणले जाते. मुलांनो, तुम्ही कदाचित अनेक लोक चमकदार दंडगोल बरणीत गरम आणि थंड पातळ पदार्थ घेऊन जाताना पाहिले असतील. या चमकदार दंडगोलाकार बरणीस थर्मास फ्लास्क असे म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे की थर्मास फ्लास्क कसा तयार केला जातो? होय, बरोबर आहे. हा दुहेरी भिंत असलेला एक फ्लास्क आहे ज्यात 2 काचेच्या नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचा पृष्ठभाग चांदीच्या मुलमाद्वारे चमकदार केला जातो. 2 नळ्यांच्या दरम्यान एक निर्वात पोकळी त्यांच्यामधील हवा काढून तयार केलेली आहे. नळ्याच्या बाहेरील बाजूस धातू किंवा प्लास्टिकची एक संरक्षणात्मक बरणी आहे. फ्लास्कच्या संरक्षणासाठी स्पंज किंवा रबरच्या तुकड्यांना बाह्य कवच आणि फ्लास्क यांच्यामध्ये निश्चित केले जाते. याला ड्युअर फ्लास्क असे का म्हटले जाते हे तुम्ही मला सांगू शकाल का? ठीक आहे, मी तुम्हाला सांगते. थर्मास फ्लास्कची निर्मिती सर जेम्स ड्युअर यांनी केली. 1892 मध्ये केली. ते कॉफी, चहा आणि पाणी गरम ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता आपण समजून घ्या की थर्मास फ्लास्क काम कसे करते. जेव्हा गरम पदार्थ थर्मास फ्लास्कमध्ये ठेवतात तेव्हा बाहेर जाणारी उष्णता आतल्या नलिकांच्या चमकणाऱ्या पृष्ठभागावर पडून पुन्हा परिवर्तित होते. निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन आणि अभिसरण होत नाही. परिणामस्वरूप उष्णता बाह्य थंड भागात संक्रमित केली जात नाही आणि ती दीर्घ कालावधीसाठी आत ठेवली जाते. तरी देखील झाकणातून आणि काचेच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात वाहून नेली जाणारी थोडी उष्णता हरवते. म्हणून गरम पदार्थ 2 किंवा 3 तासानंतर गरम राहत नाही. मुलांनो, आपण या धड्याच्या शेवटी आलो आहोत. आज आपण हे मजेदार स्वाध्याय सोडून आज शिकलेला धडा लक्षात ठेवू. हे सोडून पाहण्यासाठी आपल्याकडे 3 मिनिटे आहेत. 1. उष्णता काय आहे? 2. उष्णता संक्रमण व्याख्या सांगा. उष्णतेचे संक्रमण करण्याचे 3 प्रकार नमूद करा. 3. उष्णताचे काही सुवाहक आणि दुर्वाहक सांगा. 4. घनचा प्रसारण आणि आकुंचित म्हणजे काय? 5. द्रव उष्णता पुढे कसे प्रसारण आणि आकुंचित करतात? 6. वायूचे वागणे उष्णतेखाली काय आहे? 7. थर्मास आणि त्याचे कार्य वर्णन करा. उत्कृष्ट उत्तरे विद्यार्थ्यांनो, आता उत्तर पत्रकात असलेल्या आपल्या उत्तराबरोबर जुळवा. 1. उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे जिला एक वस्तूमधून दुसऱ्या वस्तूत स्थानांतरित करता येते किंवा ऊर्जेच्या इतर स्वरूपांच्या नुकसानीच्या खर्चात निर्माण केली जाते. 2. उष्णता ही एक औष्णिक ऊर्जा आहे. ही वहन, अभिसरण आणि प्रारणद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संक्रमित केली जाऊ शकते. 3. काही सुवाहक आणि दुर्वाहक खालीलप्रमाणे आहेत. सुवाहक तांबे, लोखंड, धातू. दुर्वाहक लाकडी, रबर, प्लास्टिक. 4. उष्णतेमुळे होणाऱ्या घनाचे घनफळ वाढीस प्रसरण म्हटले जाते. घनाच्या घनफळात घटक किंवा उष्णता काढून टाकल्यास मूळ स्थितीकडे परत येणे याला आकुंचन म्हणतात. 5. जेव्हा द्रव तापवले जातात तेव्हा त्याच्या कणांच्या मधील अंतर वाढते आणि त्याचे घनफळ सुद्धा वाढते. यालाच पातळ पदार्थाचे प्रसरण असे म्हणतात. जेव्हा त्याचे तापमान कमी होते तेव्हा त्याला आकुंचन असे म्हणतात. 6. वायूचा घनफळ गरम केल्यावर वाढतो. याला वायूचा संक्रमण असे म्हणतात. दुसरीकडे उष्णता काढून टाकल्यावर वायूचा घनफळ कमी होते. याला वायूचे आकुंचन म्हटले जाते. थर्मास फ्लास्क हा एक दुहेरी भिंत असलेला पात्र आहे. यात 2 काचेच्या नळ्या असतात ज्यात एक नळी दुसरीच्या आतमध्ये अशा रीतीने बसवलेली असते की त्याच्यामधील पोकळी ही बंद होईल.
दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग हे चांदीच्या मुलमाद्वारे चमकदार केले जातात. दोन नळ्या दरम्यान हवा ही एक निर्वात पोकळी तयार करण्यासाठी काढली जाते. नळ्यांच्या बाहेर धातू किंवा प्लास्टिकची एक संरक्षणात्मक बरणी आहे. फ्लास्कच्या संरक्षणासाठी स्पंज किंवा रबरच्या तुकड्यांना बाह्य कवच आणि फ्लास्क यांच्यामध्ये निश्चित केले जाते. जेव्हा गरम पदार्थ थर्मस फ्लास्कमध्ये ठेवतात तेव्हा बाहेर जाणारी उष्णता आतून नलिकांच्या चमकणाऱ्या पृष्ठभागावर पडते आणि परावर्तित होते. त्यामुळे उष्णतेचे संक्रमण होत नाही. निर्वात पोकळीमुळे उष्णता वहन आणि अभिसरण होत नाही. परिणामस्वरूप उष्णता बाह्य थंड प्रदेशात संक्रमित केली जात नाही आणि ती दीर्घ कालावधीसाठी आत ठेवली जाते. तरी देखील झाकणामधून आणि काचेच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात वाहून नेण्यात येणारी थोडी उष्णता हरवते. म्हणून गरम पदार्थ 2 किंवा 3 तासानंतर गरम राहत नाही. आजचा वर्ग इथेच समाप्त होतो. धन्यवाद आणि आपल्या सर्वांना शिकताना मजा आली असणार अशी आशा आहे.